व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, हल्ली राहुल गांधींचं अनेक जण कौतुक करत आहेत की बघा पप्पून भारतीय जनता पक्षाला कसं कामाला लावलं. महिला विधेयक जे होतं म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक आम्ही कसं हाणून पाडलं हे सांगताना हे कॉलर टाईट करू लागलेत. पण ह्यांना या गोष्टीची कल्पना नाहीये की हे विधेयक किती गरजेचं होतं. हे पास झालं नाहीये बिल, त्यामुळे देशभरातल्या महिला चिडलेल्या आहेत, संतापलेल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की काँग्रेसमधल्याच काही महिला खासदार, मग त्यामध्ये इंडिया आघाडीच्या सगळेच आल्या, म्हणजे सुप्रिया सुळे पण आले त्यामध्ये, या सगळ्यांनी मिळून विरोध केला. बहुमत सिद्ध होऊ शकलं नाही, त्यामुळे नारी शक्ती वंदन विधेयक लागू झालं नाही आणि त्याचा या लोकांना असुरी आनंद मिळालेला आहे. आणि म्हणूनच या असुरी आनंदापायी हे विडेपिसे झालेले आहे. आणि आता विडेपिसे झाल्यानंतर पप्पूची स्तुती करत सुटलेले आहे. शरद पवार करतायत, सुप्रिया सुळे करतायत, भोंगा तर नेहमीच करत आलेला आहे शरद पवार आणि राहुल गांधी यांची स्तुती, कारण सेटिंग लावायची भोंग्याला. आता मित्रांनो, तुम्ही आता जे व्हिडिओ आणि क्लिप बघितल्या ना, त्या आपल्या परिवारातर्फे आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण, शेतकरी, हिंदू माता बंधू भगिनी, विद्यार्थी यांना ज्या सेवा देत आलेलो आहोत, पुढेही देणार आहोत, त्यांची एक झलक होती. एक मोठा प्रकल्प आपण आता राबवत आहोत, तो म्हणजे वृक्ष लागवडीचा. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, तुमच्या प्रियजनांच्या नावानं, त्यांच्या स्मृतीसाठी, त्यांच्या आठवणीसाठी, ते हयात असोत नसोत हरकत नाहीये, एक झाडाचं योगदान द्या. आपल्याला त्याचं कुंपण बनवायचं आहे, झाड लावायचं आहे. आपण तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतोय, मजूर आपण अपॉइंट करतोय, जमीन घेतोय, वन विभागातर्फे आपल्याला मदत मिळते आहे म्हणजे जमिनीसाठीची. तेव्हा या सत्कर्मामध्ये, या पुण्यकर्मामध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारी समजून पुढाकार घ्या मित्रांनो. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकेल ते नक्की द्या, कारण ही काळाची गरज झालेली आहे. पाण्याच्या बाटल्या जशा आपण विकत घेतो ना, तसं ऑक्सिजन विकत घ्यायचं नाही आपल्याला, प्लीज. त्यामुळे गांभीर्य ओळखून पुढे या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे आपल्याला त्याची रिसिप्ट पण बनवता येईल. विचार करा मित्रांनो, आत्ताच ऊन असं आहे, पुढे पुढे आणखी काय होत जाणार आहे, तेव्हा आत्ताच आपण पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं झालंय मित्रांनो. आता अशात सुप्रिया सुळे यांनी एक अजब गजब मागणी करून टाकलेली आहे. या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक माहिती आम्ही आधीही दिली होती, आता परत एकदा देतो. संसद रत्न पुरस्कार यांना मिळालेले 2-3 वेळा. त्या अमोल कोल्हेला पण मिळाला म्हणे यावेळेस. हे काय प्रकरण आहे माहिती आहे का तुम्हाला? संसद रत्न हा जो पुरस्कार आहे, हा राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जात नाही, पंतप्रधानांच्या हस्ते दिला जात नाही, लोकसभा स्पीकर जे आहेत त्यांच्या हस्ते पण दिला जात नाही, उपराष्ट्रपती त्यांच्या हस्ते पण दिला जात नाही. मग हे देतं कोण? चेन्नईला प्राईम पॉइंट फाउंडेशन नावाची एक NGO आहे, संस्था. त्या संस्थेतर्फे दरवर्षी हे असले पुरस्कार वाटले जातात. सरळ सरळ गणित आहे साहेब, पैसे फेको तमाशा देखो. ही तीच प्राईम पॉइंट फाउंडेशन आहे जिला डीप स्टेट कडून फंड्स मिळतात. इंटरनेटवर आहे, तुम्ही सर्च करू शकता, रिसर्च करू शकता. प्राईम पॉइंट फाउंडेशन तर्फे यांना संसद रत्न मिळालेला आहे, न की भारत सरकारतर्फे. तेव्हा हा गैरसमज मनातून काढून टाकायचा आहे की हे भारत संसद रत्न आहेत म्हणून. इतके जर हे संसद रत्न आहेत, तर मग आपल्या स्वतःचाच जिल्हा इतका ओसाड का आहे? म्हणायला फक्त बारामती शहर जे आहे त्याचे रस्ते गुळगुळीत चकचकीत करून ठेवलेत म्हणे. आजूबाजूची परिस्थिती कोणी बघितली का जाऊन? प्रत्येक घराच्या बाहेर 2-2, 3-3 मोठमोठाले ड्रम ठेवलेत पाणी साचवण्यासाठी. इतकी भीषण पाणी टंचाई आहे तिकडे सुद्धा, आणि हे स्वतःला संसद रत्न म्हणून घेतात. गावांना पाणी पुरवता येत नाही यांना, आणि हे म्हणे देशातले महान नेते. आता राहुल गांधींची स्तुती,
सुप्रिया सुळे करतायत. काय मागणी केली सुप्रिया सुळेंनी अजब गजब? तर राहुल गांधी यांना एक पदक देण्यात यावं म्हणे, मानाचं पदक, की ते खूप उत्कृष्ट कामगिरी करत आहेत म्हणून त्यांना तो सन्मान मिळावा, मान मिळावा, ते पदक मिळावं, अशी सुप्रिया सुळे यांची मागणी आहे. दुसरीकडे शरद पवार साहेब सुद्धा अशीच मागणी करत आहेत. संधी भेटली की लगेच काँग्रेसचं कौतुक चालू झालेलं आहे. त्याचं कारण आहे, पवार साहेबांना राज्यसभेची जी खासदारकी मिळालेली आहे ती भिकेत मिळालेली आहे. भिकेत. सुरुवातीला आकाश मोरे याला उभं केलं गेलं होतं काँग्रेसतर्फे हर्षवर्धन सपकाळांनी. आता त्याला उभं केलं होतं म्हणजे नक्कीच हायकमांडशी बोलणं झालेलं असावं, त्याशिवाय तर सपकाळ असा डिसिजन घेणार नाहीत. बरं, त्यानंतर रदबदली करण्यासाठी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळे गेल्या, आणखी काही नेते गेले, किंवा पवार साहेबांना जाऊ द्या, बिनविरोध जाऊ द्या त्यांना राज्यसभेवर, भोंगा तर मागेच लागलेला होता, रोज उठून नवे नवे सल्ले देत बसलेला होता. मग काय घडलं तर पवार साहेबांनी थेट काँग्रेस हायकमांडलाच फोन लावला आणि तिकडे रिक्वेस्ट केली. मग तिकडून पत्र निघाली. एक पोहोचलं मातोश्री 2 ला, एक पोहोचलं सपकाळांना, एक प्रदेश काँग्रेसला, एक जिल्हा काँग्रेसला, असे सगळीकडे पत्र गेले सोनिया गांधी यांचे. आणि त्यांनी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांना राज्यसभेवर जाऊ द्यावं असं फरमानच सोडलं. झाली गोची उद्धव ठाकरेंची. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आदित्य ठाकरेचा, कारण त्यांची अत्यंत जवळची मैत्रीण, लाडकी मैत्रीण, ती जाऊ शकली नाही ना राज्यसभेवर. ऐकण्यात असं आलेलं आहे की बाई लवकरच जय महाराष्ट्र करणार आहे उबाटा सेनेला. होऊ शकतं असं, कारण आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की घाई गडबड करू नका प्रियंकाजी, मी तुम्हाला लोकसभेचं तिकीट मिळवून देतो. पण प्रियंका चतुर्वेदीला लोकसभेमध्ये लढण्याचा इंटरेस्टच नाहीये. सगळं आयतं पाहिजे, सगळं रेडीमेड पाहिजे त्यांना. जसं काँग्रेसमध्ये रेडीमेड भेटलेलं होतं खासदारकीचं पद राज्यसभेवर, तसं इकडे पण भेटलं उबाठाकडे. आल्या भेटलं. जुने सगळे कडवट कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून या बाईला राज्यसभा खासदार केलं. वारे माप, मराठी करता अमराठी व्यक्ती राज्यसभेवर पाठवला महाराष्ट्रातून. त्या इम्रान प्रतापगडीला पाठिंबा दिला ह्या लोकांनी. हे मराठी हिंदुत्व करतात. पवारांची तर लाचारी झालेली आहे सध्या. पवारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये लाचारी पत्करून काँग्रेसची भलावण करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण भिकेत मिळालेलं आहे राज्यसभा खासदार म्हणून. ते जे तिथे व्हीलचेअरवर गेले ते एकदाच गेले, त्याच्यानंतर फिरकलेच नाही आहेत कधीच संसदेत. पेन्शनवर पेन्शन चालू आहेत. एक टर्म संपली त्याचं पेन्शन, दुसरी टर्म त्याचं पेन्शन, तिसरी टर्म त्याचं पेन्शन. असे किती पेन्शन घेणार आहेत हे लोक? 8-10 लाख रुपये ते एकटे पवारच छापत असतील महिन्याला. तर पेन्शनसाठी गेले का तिकडे? बरं, गेले तर गेले, शपथ घेतली, दुसऱ्याच दिवशी वारीचा विषय काढला त्यांनी. वारीमध्ये प्रतिगामी घुसलेले आहेत म्हणून वारी भगवी करायचा यांचा प्रयत्न आहे. हे पवार मुद्दाम करतात ही गोष्ट. पवारांना काय माहित नाही का? संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान काका आणि निवृत्तीनाथ हे भगव्या वस्त्रांमध्येच तीर्थाटन करत होते, वारीला जात होते. ते तेव्हापासून आहे, 12व्या शतकापासून चालू आहे ना. मग आता असं विशेष काय घडलंय? काहीच नाही. पण काड्या करायच्या आहेत ना, म्हणून हे सगळं चालू आहे. तेवढ्याचसाठी तर ती खासदारकी हवी होती ना त्यांना. पदावर असेल तर अटक होत नाही लवकर. मग बोला काय बोलायचंय ते बिनधास्त. स्वतःहून काही आता घोटाळे करणं शक्य नाही होते, म्हणून मग आता रोहितला पुढे केलेले, तू कर. मोडस ऑपरेंडी त्याला सांगून टाकलेली आहे घोटाळे कसे करायची याची. भोंग्याला सुद्धा तिकडूनच सगळं ज्ञान भेटलेलं आहे, पत्राचाळीसाठी, PNB बँकेसाठी.
आणि हे सगळेजण मिळून एका महाघोटाळेबाजाचं कौतुक करतायत राहुल गांधीचं, जो स्वतः 8 गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर फिरतोय. तो, त्याची आई, सगळे जामिनावर बाहेर आहेत. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? हे लोक वेडेपिसे होऊन राहुल गांधींचं कौतुक करतात. उलट त्यांनी नरेंद्र मोदींचं केलं पाहिजे कौतुक. कशासाठी माहितीये? राहुल गांधींच्या मातोश्री अँटोनियो मायनो 2014 पर्यंत ह्या दर 3 महिन्याला 6 महिन्याला मेडिकल ट्रीटमेंटच्या नावाखाली परदेशात जायच्या. ठीक आहे, आता तर त्या प्रकृती अस्वस्थ आहेच त्यांची, पण अशात त्या फॉरेनला गेल्यात किंवा परदेशी गेल्यात मेडिकल ट्रीटमेंटसाठी, अशी न्यूजच नाहीये. याचा अर्थ असा आहे की देशातले हॉस्पिटल्स जे आहेत ते सुसज्ज आहेत दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी. हेच सिद्ध होतं ना यातून. मग असं असताना राहुल गांधींचं कौतुक कशासाठी करायचं? हे तर केंद्र सरकारचं यश आहे की जी बाई दर 2-3 महिन्यांनी पळायची मेडिकलसाठी परदेशी, ती अनेक वर्षांमध्ये गेलेली नाहीये. लक्षात ठेवा ही गोष्ट. आणि असे मुद्दे हे लक्षात ठेवण्यासारखे असतात. तेव्हा ह्या लोकांना आता लाचार बनून राहुल गांधी यांची भलावण करू देत, स्तुती करू देत, काही करू देत, पण शेवटी राहुल गांधी हा मूर्खांचा राजा आहे. राहुल गांधी हे असं गाढव आहे जे स्वतःला वाघ समजतं. त्यामुळे जनतेला काहीही फरक पडणार नाहीये यांनी कितीही वारेमाप कौतुक केलं राहुल गांधीचं तरीही. कारण जनतेला कळून चुकलेलं आहे की हा महामूर्ख आहे, हा पागल आहे. खरं तर ह्याला ट्रीटमेंटची जास्त गरज आहे ह्याच्या आईपेक्षा. नरेंद्र मोदी, केंद्र सरकार यांच्याकडे तर आमची विनंती आहे बाबा, चांगलं हॉस्पिटल बनवा एखादं वेड्यांचं. आणि हे सगळेजण जे आहेत ना, जे समर्थन करतात त्या पप्पूचं, त्या पप्पू सगट यांना सगळ्यांना तिथं टाका आणि यांच्यावर जरा इलाज करा, ट्रीटमेंट करा या सगळ्यांची. देश सुधारवायचा असेल, देशामध्ये जर सगळं स्ट्रीमलाईन करायचं असेल तर हे करणं खूप गरजेचं आहे. आधी हे बागड दिल्ल्यांवर ट्रीटमेंट झाली पाहिजे प्रॉपर, तर कुठेतरी आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये शांतता नांदेल. नाहीतर हे काडी काम करणारी लोक स्वस्थ बसूच देणार नाहीत, नेहमी विकास कामांच्या आड येतील, अडथळे निर्माण करतील. जसं नारी बंधन विधेयकाला यांनी अडकाठी केली तसंच. विकासाच्या नावाने हे बोंब आहेत सगळेच्या सगळे. पण जो माणूस करतोय, मग ते फडणवीस असोत किंवा मोदीजी असोत, त्यांना नावं ठेवायची आणि घुसपटं काढायची त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या आकला काढायच्या. हे असलेच धंदे या लोकांना जमतात. कन्स्ट्रक्टिव्ह काम हे कधीही करू शकत नाही. तेव्हा मित्रांनो, या सगळ्या प्रकारावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच उत्सुक असतो. जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे, सुरुवातीला आपण आपल्या परिवाराच्या कार्याची एक झलक दाखवली, ज्यामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची आपण कशी सेवा करतो, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची कशी सेवा करतो, विद्यार्थ्यांसाठी आपण काय काय करतो, आपण शेतकऱ्यांचे घर बांधून दिलेले आहेत, त्यांच्यापर्यंत जिन्नस किराणा सामान पोहोचवलेलं आहे, पुढे देखील पोहोचवायचं आहे. कारण अनेक लोक अडचणीत आहेत आणि हे सगळे आपलेच आहेत, हिंदू माता बंधू भगिनी आहेत सगळे. आता आपण वृक्ष लागवड करणार आहोत, तेव्हा आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणींसाठी, ते हयात असोत नसोत, त्यांच्यासाठी एक झाड लावूया, त्याला छानपैकी कुंपण करूया. आणि ज्या व्यक्तीच्या नावानं आपण हे झाड लावतोय, ज्याच्या आठवणीत, त्याच्या नावाची पाटी पण तिथे लावूया. हरित क्रांती घडवून मित्रांनो, फक्त झाड लावायचं नाहीये, ते जगवायचंय. जून पासून पाऊस सुरू होणार आहे, त्याच्या आत आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे मोठ्या प्रमाणावर. तेव्हा सामाजिक जबाबदारी याची जाणीव असू द्या आणि या सत्कर्मामध्ये, पुण्यकर्मामध्ये पुढे या. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान द्यावं वाटतंय ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आणि रिसिप्ट आपल्याला बनवता येऊ शकते. मित्रांनो, काळाची गरज ओळखा आणि पुढे या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.